नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15च्या दरम्यान म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांची हळद असेल तर तुम्ही काय करा की तुमची हळद ह्या 3 दिवसामध्ये झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता आज देखील पाहू शकता, मी पैठणला जाताना या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. तर पैठणला जात असताना या ठिकाणी आष्टीकडे पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यानंतर राज्यातले 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे जरा जास्त पावसाचा असणार आहे. ज्यांची हळद असेल ज्यांची हळद असेल, कांदा असेल तर तुम्ही काय करा, आज दुपारपर्यंत झाकून घ्या. दुपारनंतर राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे सांगायचं झालं जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे. कर्नाटककडे खूप पाऊस पडणार आहे म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर कर्नाटक मान्सून पूर्व पाऊस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना शेतीचे कामे करून घ्या. आजच्यानं 24 दिवस पाऊस राहिलेला आहे. म्हणजे कंप्लीट 5, 6, 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणजे मान्सून जवळ फक्त मान्सूनचा पाऊस यायला 24 दिवस राहिलेत म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यावी म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. ज्यांच्या हळदी असेल, समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील, समजा सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर, जुन्नर, सिन्नर, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, ज्यांच्या हळदी काय असेल तर तुम्ही आज काय करा, दुपारनंतर झाकण्याची तयारी ठेवा. कारण की दुपारनंतर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी पाऊस असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 15 मे ते 30 मेच्या दरम्यान ज्या भागात जास्त पाऊस पडला पावसाळ्यात त्या भागात मात्र जास्त पाऊस पडतो. एक सगळ्यात उदाहरण सांगतो. 15 मे ते 30 मे दरम्यान आता ही आष्टी भाग आहे, ह्या आष्टीला पाऊस पडला बघा, इथं हे पाहू शकता. तर येणाऱ्या पावसाळ्यात इथं दररोज पाऊस येणार. आणि जर एखाद्याशी इथं बाजूला एखाद्या गावाला नाही पडला तर येणाऱ्या पावसानं त्या गावाला सोडून देणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पाऊस जवळ आलेला आहे, शेतीचे कामे करून घ्या. फक्त 24 दिवसात पाऊस राहिला आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मान्सून उद्या 16 किंवा 17 तारखेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. 14 मे ते मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे. म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. कारण की 14 मे ते त्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये असा काही काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल म्हणून हे देखील अंदाज लक्षाचा. काही ठिकाणी पाणी साचेल, काही मध्ये पेंडवालता पडेल, कुठे रिमझिम पडेल, काही ठिकाणी चन्या साचल्यासारखा पडेल, काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येईल, कुठं शेतातलं पाणी पुढे ढकलं. पण हे पाऊस मात्र त्या 15 दिवसामध्ये गेल्या वर्षी जसा झाला तीच कॉपी मात्र यावर्षी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संत्र्याचे जे बगीचेवाले त्यांना तुम्ही ताण कसा द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा. कारण की गेल्या वर्षी जसं पाऊस आहे तसाच आता देखील म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज आहे 8 मे, आज आहे 9 मे आणि उद्या 10 मे. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आज देखील रात्रीच्याला विजेच्या कडकडासह म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच 10-20 गावामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागलेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचं.